श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या भागवत एकादशी. या दिवशी पितृदोषासाठी ही एक गोष्ट नक्की करा. सर्वत्र अखंड विजय मिळून धनप्राप्ती होईल. या वर्षातील 2025 मधील शेवटची भागवत एकादशी असणार आहे. या भागवत एकादशीला अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. उद्या तुम्ही दिवसभरामध्ये इतर पण सेवा करायच्या आहेत व ही सेवा उद्या दिवसभरात मध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. आता ही सेवा कोणती आहे, या सेवेचे काय फळ प्राप्ती मिळणार आहे व ती सेवा कशा पद्धतीने करायची आहे, याचे नियम काय आहे व अटी, याबद्दल संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला तर आपण आपल्या स्वामी 3131 या चॅनलवर नवीन असाल तर लगेच स्किप न करता सबस्क्राईब करा व शेअर करा व लाईक करून बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. उद्या 31 डिसेंबर 2025 आहे, बुधवार. उद्या आहे भागवत एकादशी. सर्व व्रतामध्ये एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. भगवान विष्णूंची भक्ती, उपासना व भागवत गीतेच्या पठणासाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते, संतान सुख मिळते आणि कुटुंबात समृद्धी नांदते. त्याचबरोबर भगवान विष्णूंची कन्या म्हणून मानली गेलेली आहे. आता वर्षात 24 एकादशी असतात. या 24 एकादशीचे व्रत करणे शक्य होईल प्रत्येकाला असे तर नाही. कोणी करतं तर कोणी करत नाही. पाळणारे सर्व नियम अटी या एकादशीच्या पाळत असतात. वर्षभरामध्ये म्हणजे म्हणाले तर कार्तिक एकादशी व आषाढी एकादशी या 2 एकादशी मोठ्या असतात, म्हणून आपण त्यांचे व्रत व उपास करत असतो. त्याचबरोबर सर्व सेवा करतो. पण बाकीच्या एकादशीचे काय, त्याचे पुण्य व फळ आपल्याला कसे प्राप्त होणार? तर ही भागवत एकादशी आहे, वर्षाच्या शेवटची. याची जर आपण उपवास व व्रत केले, मनोभावे केले तर खरंच अनंत अशा प्रकारे तुम्हाला पुण्य प्राप्त होणारच. आपले पाप शाप जन्मांतराचे नष्ट करण्याचे काम हे एकादशीचे व्रत व त्या दिवशी केलेल्या विष्णूंच्या सेवेने होत असते. विष्णूंची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा मानली गेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्व क्षेत्रात विजय प्राप्त करायचा असेल, शौर्य मिळवायचं असेल, त्याचबरोबर सुख समृद्धी प्राप्ती करायची असेल आणि लक्ष्मीची कृपा हवी असेल असे वाटत असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की उद्या तुम्ही दिवसभरामध्ये अत्यंत प्रभावी अशी ही सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे कुठली? संक्षिप्त भगवंत आता सर्वांना एक दिवसात वाचन होईल शक्य नाही. संक्षिप्त भागवत गीता, कारण त्याचे 7 दिवसाचे पारायण करायचे असते, परंतु ही छोटी अशा प्रकारची संक्षिप्त पोथी आहे. यामध्ये 700 श्लोक अशी ही पोथी आहे. भगवद्गीता मोठी नाही, वाचली तरी चालेल, परंतु तुम्ही संक्षिप्त भागवत यामध्ये 14 अध्याय दिलेले आहेत. तुम्ही जर याचे पारायण केले, खरं तर प्रत्येक एकादशीला या पोथीचे पारायण करायला सुरुवात केली तर खरंच जन्मांतराचे जे पाप ताप नष्ट होणार. तुमच्या पितरांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार. जर तुम्ही प्रत्येक एकादशीला जर ही सेवा केली तर तुमच्या कुळाची जी कुलस्वामिनी आहे, खंडोबा महाराज आहेत, यांचा देखील आशीर्वाद भेटेल. अशी ही प्रभावी सेवा आहे. ही सेवा केल्याने तुम्हाला प्रखर पितृदोष असेल किंवा पितरांचा काही त्रास असेल तर ते दूर होतात. खरंच हे शेवटचा उपाय आहे. गुरुमाऊलींनी देखील सांगितलेले आहे, तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पितृदोष आहे तर हा नक्की उपाय करा. उद्या नक्की करा हा उपाय. नवीन वर्षामध्ये जर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. खरं तर महिलांनी उद्या हे नक्की
पठण करावे, कारण पुरुषांना फक्त त्यांच्या घराचाच पितृदोष असतो. महिलांना मात्र 2 पितृदोष असतात, माहेरचा व सासरचा. त्यामुळे महिलांनी पठण करणे खूप आवश्यक आहे, कारण दोन्हीकडील पितृदोष लागण्याचा शक्यता असते. आपण म्हणतो की अरे सारं काही व्यवस्थित चालू आहे, पण असे का झाले, इकडच्या तर पितरांचे मी सर्व काही करते तरी पण कसे काय त्रास. तर अशा वेळी समजून जायचे की आपल्याला माहेरचा पितृदोष आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरे विधी कार्य करायचे नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. दर एकादशीला संक्षिप्त भागवतचे पठण करा. 14 अध्याय आहेत व आपल्याला आयुष्याचे सोनं करणारी ही पोथी आहे. तुमचा अखंड पितृदोष असेल तर हा तुमचा रामबाण उपाय म्हणजे ही पोथी आहे. फक्त 1 ते 14 अध्याय आहे. या पोथीचे पाठ कसे करायचे? सकाळी भागवत एकादशीला लवकर उठून आंघोळ करून तुम्ही उपवास करावा. जर तुम्ही उपवास करत नसाल तरी चालेल, परंतु सेवा नक्की करा. लवकर आंघोळ करून आपल्याला देवघरासमोर बसून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. उद्या दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नामस्मरण करायचे आहे. त्याचबरोबर माळ जप करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्तमचा अभिषेक करायला विसरू नका. एक वेळेस श्री सुक्ताचा अभिषेक करा, एक वेळेस पुरुष सुक्ताचा अभिषेक करा, सुक्तमचा अभिषेक करा व सोबत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा 1 माळ किंवा 5 माळ अशा प्रकारे जप करावा. अभिषेक पंचामृतने करा, पाण्याने करा, नाही तर दुधाने करा, पण नक्की तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे व विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे. आता आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर का बरं अभिषेक करायचा आहे, तर ते एक विष्णूचे रूप आहे व भगवान विठ्ठलसुद्धा विष्णूचे स्वरूप आहे. त्यामुळे आपण त्यांच्यावर अभिषेक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण तुळशीपत्र अर्पण करा, परंतु आज पुत्रदा एकादशी आहे व उद्या भागवत एकादशी आहे. या दोन्ही दिवशी आपण तुळशीपत्र तोडू शकत नाही. त्यामुळे आपण फुलवाले जवळ कुठे शॉप असेल फुलवाल्यांचं तर त्यांच्याकडून आपण तिथून घेऊन येऊन अर्पण करावे, ते विसरू नका. तुम्ही उद्या दूध, साखर, खडीसाखर, फळांचा नैवेद्य उद्या तुम्ही पूजेमध्ये दाखवू शकता. जर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवला तर खूपच चांगला आहे. त्यानंतर अभिषेक केल्यानंतर अतिउत्तम. उद्या दिवसभरामध्ये या पोथीचे पारायण करू शकता. भर दुपारी पण करू नका, ब्रह्ममुहूर्तावर करा, संध्याकाळी करा, परंतु संध्याकाळी पण जास्त अंधार झाल्यानंतर करू नका. 10च्या अगोदरच करायचे आहे. आता कधी सुरुवात करायची आहे. या पोथीचे पाठ करताना देवघरासमोर आसनावर बसून स्वच्छ असे कपडे परिधान करायचे आहे. घरात गोमूत्र शिंपडायचे सर्व घरभर. महिलांनी डोक्यावर पदर घेऊन बांगड्या वगैरे सर्व सौभाग्याचे अलंकार असावेत. कुमारिका पठण करणार असेल तर तिने पंजाबी ड्रेस घातलेला असेल तर ओढणी डोक्यावर घ्यावी. हीच एवढेच नाही तर कोणती पण सेवा करताना काळे वस्त्र परिधान करू नये. लक्षात असू द्या, काळे वस्त्र हे बिलकुल परिधान करायचे नाही. पोथी वगैरे वाचताना देवघरासमोर धूपदीप लावायचे आहे. अग्नीच्या साक्षीने तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे. हा पाठ टप्प्याटप्प्याने करता येणार नाही. एका बैठकीतच 14 अध्याय पूर्ण वाचन करायचे आहे. आता पाठ कसे करायचे आहेत, तर सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन तुम्हाला वाचायचं आहे व हात जोडून प्रार्थना करायची आहे व नंतर 1 वेळ अथर्वशीष पठण करायचे आहे. त्यानंतर स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. 24 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे व 1 माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे आहे. त्यानंतर पुरुष सुक्तम 1 वेळा व श्री सुक्तम 1 वेळा हे तुम्हाला सर्व
पठण करायच्या अगोदर हे करायचे आहे. अगोदर मंत्र स्तोत्र नामस्मरण म्हणायचे आहे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे व अशा प्रकारे आपल्याला 14 अध्याय पूर्ण करायचे आहेत. आणि पोथीच्या शेवटी आपण नंतर आरती वगैरे आरती वगैरे करायची आहे आणि आपण खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपली जी सेवा आहे उद्या भागवत एकादशीच्या दिवशी ती अशा प्रकारे सेवा करायची आहे. अशाने तुमचा जो कसलाही पितृदोष असेल तो नक्की जाईल या पारायणाने. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.